नमस्कार, मी प्रफुल्ल कदम, महाराष्ट्र नमन सेना नायगाव शहर संघटक. माझ्यासोबत उपशहर अध्यक्ष करण पाटील, महाराष्ट्र सैनिक सुरेश व त्यासोबत या शोभाताई आहेत आणि हे त्यांचे भाऊ आहेत. विषय असा आहे की उत्तर भारतीयांनी ह्यांच्या रूमवर जाऊन दादागिरी व शिवीगाळ केली नायगावमध्ये. या ताई राहतात मालाडला, ह्यांचे नातेवाईक त्या रूममध्ये राहतात. तर तिथे उत्तर भारतीयांचा संघ असल्यामुळे या जे नातेवाईक होते ते एकटे पडले. तर त्याच्यामुळे ते उत्तर भारतीयांना विनाकारण शिवीगाळी देणं, रस्त्यावर येता जाताना चालून त्रास देणं, असा 8 महिने त्रास चालू होता. तर त्या ताई 2-4 ठिकाणी गेल्या, पण त्यांना तिकडे न्याय मिळाला नाही. शेवटी त्यांनी त्यांचे भाऊ आहेत माजी शाखाध्यक्ष कोकाटे करून, तर त्यांच्याशी संपर्क केला. भावाला सांगितलं बाबा असं असं झालंय माझ्याबरोबर. तर मग त्यांनी माझा नंबर दिला, माझ्याशी संपर्क साधला व आज आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी तिकडे जाऊन त्या उत्तर भारतीयांना जसा तसा धडा शिकवून आलेलो आहे आणि त्यांना जो काही त्रास होता तो पूर्णपणे थांबवून टाकलेला आहे. पुढील गोष्टी त्यांचे भाऊ सांगतील. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझी शाखाध्यक्ष जीवन कोकाटे, माझी बहीण सुनील विश्वेकर, तिचा रूम या ठिकाणी नायगाव या ठिकाणी काफाडे या ठिकाणी होता. तिला तिथे त्या रूममध्ये तिचा धीर राहत होता. तिला नाहक त्रास होत होता. त्या त्रासाला कंटाळून तिने माझ्याही संपर्क केला. माझ्याही संपर्क होता मी प्रफुल्लशी आणि करण पाटील यांची संपर्क करून माझ्या बहिणीला योग्य तो न्याय मिळाला आहे असं मी जाहीर करतो. तसेच राजसाहेबांचेही आभार मानतो, अविनाश दादांचेही आभार मानतो. जय महाराष्ट्र.